हॅलो 12th फिजिक्स ऑनलाईन लेक्चर. तर आत्ता आपण ज्या स्टेजला येत असताना वी हॅव जस्ट कम्प्लिटेड व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग, व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम. एअर कॉलममध्ये पुन्हा दोन टाईप्स आहेत. व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड आणि व्हायब्रेशन ऑफ पाईप ओपन ॲट एअर कॉलम ओपन ॲट इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. याच्यामधलं नेमकं काय फरक आहे थोडंसं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आता या ठिकाणी जर मी रफ असं स्वतःची काही नोट्स करायची म्हटली तर काय होणार बघा. व्हायब्रेशन्स ऑफ स्ट्रिंग, व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग बरोबर. त्यानंतर एअर कॉलम बरोबर. व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम. इट हॅज टू टाइप्स. पाइप closed at one end आणि पाइप open at both ends. So it has two types. व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम. पाइप बदलणार. व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक केसमध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी महत्त्वाची आहे. लोएस्ट टाईप दॅट इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो ह्याच्यामध्ये आहे n is equal to 1/2L √T by small l. L is the vibrating length, T is the tension applied to the string आणि m small m लक्षात ठेवा. It is the mass per unit length लक्षात ठेवा. स्मॉल m जो आहे तो काय आहे. स्मॉल m जो आहे तो मास पर युनिट लेंथ, त्यालाच आपण म्हणतो लिनियर डेन्सिटी. लक्षात आलं. तसंच पाईप क्लोज ॲट वन एंड मध्ये जर एअर कॉलमचं व्हायब्रेशन असेल तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी लक्षात घ्या V/4L आहे. काय आहे V/4L. आणि एंड करेक्शनची जर भाषेत पाहिजे असेल तर काय असणार 4 ॲज इट इज बरोबर आहे का. L प्लस. आता सांगा पाईप क्लोज ॲट वन एंड म्हणजे एक एंड ओपन आहे एक एंड क्लोज आहे म्हणजे ओपन एंड एकच आहे तेव्हा एंड करेक्शन एकालाच अप्लाय होणार. लक्षात आलं मी काय सांगितलं ते. ठीक आहे. पुन्हा आता जाऊया पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. त्याच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला आठवतोय का V/2L आहे. सो इट इज V/2. आता L प्लस. पण ह्या केसमध्ये ओपन एंड किती आहेत बोथ म्हणजे दोन एंड्स आहेत त्यामुळे इथं काय असणार आहे 2E असणार आहे. इथं काय असणार आहे 2E. हे तिघांची झाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हे आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर इन केस ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग हाऊ मच हार्मोनिक्स आर प्रेझेंट. All harmonics are present. So n, 2n, 3n, 4n, 5n. So it contains all harmonics. It contains all harmonics. सर्व हार्मोनिक्स त्यामध्ये प्रेझेंट आहेत. इन केस ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम पाईप क्लोज ॲट वन एंड. त्या केसमध्ये जर बघायला गेलं तर तुम्हाला कसं मिळते बघा. सिरीज ऑफ फ्रिक्वेन्सी कशी मिळाली n, 3n, 5n, 7n सो ऑन. याच्यामध्ये फक्त काय ऑड हार्मोनिक्स. फंडामेंटल मल्टिपल हार्मोनिक्स म्हणले की मल्टिपल ऑड हार्मोनिक्स तेवढे इंटिग्रल तेवढे प्रेझेंट आहेत बघा. म्हणजे त्याला आपण म्हणतो ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. म्हणजे तुम्ही म्हणणार ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. बट इन केस ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स याच्यामध्ये n, 2n, 3n, 4n, 5n अँड सो ऑन. म्हणजे ह्याच्यामध्ये जर बघितलं फंडामेंटल टुगेदर विथ ऑल इंटिग्रल मल्टिपल्स आहेत. म्हणजे ह्या पण केसमध्ये काय असणार आहेत ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. ह्या केसमध्ये पण काय असणार आहेत ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. लक्षात घ्या. हे आपलं 2-3 दिवसाचं लेक्चरचं काय आहे समरायझेशन आहे, एकत्रीकरण आहे. चालेल का. आता ह्या केसमध्ये ऑड मल्टिपल असल्यामुळं तुम्हाला पीथ ओव्हरटोन पाहिजे असेल फ्रिक्वेन्सी ऑफ पीथ ओव्हरटोन तर त्यावेळेला काय असणार 2p+1 इंटू काय असणार फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे ऑड मल्टिपलचा झाला. आणि जर पाईप ओपन ॲट बोथ एंड असेल तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी ऑफ पीथ ओव्हरटोन पाहिजे असेल तर डायरेक्ट काय असणार p+1 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. या ठिकाणी 2p+1 आहे त्या ठिकाणी p+1 आहे. अँड फंडामेंटल फ्रिक्वेन्सी यामध्ये घेऊ शकताय. सो इट इज द बेसिक जनरलायझेशन. हे तुम्ही रफमध्ये लिहू शकता. जसे मागच्या 2-3 लेक्चरचं सर्व याच्यामध्ये काय समरी आलेली आहे. लक्षात सगळ्यात मी काय म्हटलं ते. मग आता आपण थोडंसं आता पुढे जाऊया. आता मी पुन्हा येणार आहे स्ट्रिंगच्या बाबतीमध्ये येणार आहे. लक्षात कशामध्ये येणार आहे व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग. तुम्हाला आठवतं का डू यू रिमेंबर द फर्स्ट 3 मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग. बघा लेक्चर आपलं व्हिडिओ लेक्चर आठवलं पाहिजे. रिपीट तुम्ही ते बघू शकताय. तुमच्या मोबाईलमध्ये लिंकला टच केल्या बघायला मिळतं. नो नीड टू डाउनलोड्स बरं. एनी टाईम एनीवेअर तुम्ही ते बघू शकता. त्यासाठी तर आपलं यूट्यूब लिंकचं आपण शेअर करत असतोय.
त्यासाठी काय तुम्हाला कुठल्यावर डिपेंड राहायची गरज नाही. तर तुम्हाला आठवत आहे फर्स्ट 3 मोड्स ऑफ व्हायब्रेशन, सिंगल लूप, डबल लूप आणि 3 लूप कशाला. आणि त्या सगळ्यात गोष्ट होती कुठली, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हा झाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. तर लक्षात ठेवा ज्यावेळेला एखादी स्ट्रिंग काय होते, व्हायब्रेट होते, व्हेन देर इज अ 2 रिजिड सपोर्ट आणि त्याच्यामध्ये एक स्ट्रिंग आपण स्ट्रेच केली, ताणली, लक्षात घ्या, ताण दिला, त्याला वेट लावलं आणि त्याला काय केलं, ताण केलं. दोरी लूज असेल तर व्हायब्रेशन होणार नाही. तर त्या 2 रिजिड सपोर्टच्या मध्ये त्याला काय केलं, स्ट्रेच केलं, त्याला थोडासा ताण दिला, वजन लावलं, बरोबर, वेट टाकलं आणि त्याला स्ट्रेच केलं आणि त्याला जर व्हायब्रेट केलं तर दोरीच काय होतं, व्हायब्रेशन. पण प्रत्येक वेळेला इन एव्हरी टाइम व्हेन एव्हर द स्ट्रिंग व्हायब्रेट्स इट ओबेज 3 लॉज. इट ओबेज 3 लॉज आणि त्या लॉजला काय म्हणतात, लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. त्या लॉला काय म्हणतात, त्याला 3 लॉज. सो इट इज कॉल्ड एज लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. तर लक्षात ठेवा स्ट्रिंग जेव्हा व्हायब्रेट होते फॉर द व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग, म्हणजे थोडक्यामध्ये इथं 2 रिजिड सपोर्टच्या मध्ये मी जर याच्यामध्ये घेतला आणि फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन आहे, इट इज कॉल्ड ॲज फंडामेंटल मोड. तर त्या केसमध्ये ईच टाइम कुठली दोरी घ्या जेव्हा ती व्हायब्रेट होते तेव्हा ते 3 लॉज काय करते, ओबे करते. सो इट इज कॉल्ड ॲज लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आणि आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारू शकतात, एक्सप्लेन फर्स्ट 3, एक्सप्लेन द लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. काय म्हणतात, एक्सप्लेन लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. तर किती सोपं आहे बघा. आपण हा लॉज पाठ करत असताना सेपरेट असं पाठांतर काही करायचं नाही आहे. वी विल नॉट मेक टू बाय हार्ट. तुम्हाला फक्त काय पाठ पाहिजे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता ह्याच्यामध्ये 3 फॅक्टर्स आहेत बघा. एक व्हायब्रेटिंग लेंथ आहे, टेन्शन अप्लाइड टू द स्ट्रिंग आहे, आणि हे काय आहे, मास पर युनिट लेंथ आहे, म्हणजेच काय आहे, स्मॉल एम, म्हणजे ह्याला म्हणतो आपण लिनियर डेन्सिटी. तर ह्याच्यामध्ये एक व्हेरिएबल ठेवायचा, 2 काय करायचे, कॉन्स्टंट ठेवायचा. पहिल्या केसमध्ये आपण लेंथ काय करणार आहे, व्हेरिएबल ठेवणार आहे. लेंथ काय ठेवणार आहे, व्हेरिएबल ठेवणार आहे, आणि टेन्शन आणि स्मॉल एम काय करणार आहे, कॉन्स्टंट ठेवणार आहे. मग मला सांगा जर ह्या केसमध्ये टी आणि एम जर कॉन्स्टंट असतील तर आता 1 ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, मी हे 2 पण कॉन्स्टंट ठेवले तर राहिलो कोण, एन आणि एल. आणि एन आणि एल मध्ये रिलेशन काय, कॉन्स्टंट इज इक्वल टू एका, तर काय होणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल. एल कुठं आहे, डिवाइडला आहे. म्हणजे ज्या वेळेला मी टेन्शन आणि मास पर युनिट लेंथ काय ठेवतो, कॉन्स्टंट ठेवतो, त्यावेळेला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेटिंग लेंथ याचं रिलेशन काय आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि ह्यालाच म्हणतात फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेशन, फर्स्ट लॉ. आणि यालाच म्हणतात लॉ ऑफ लेंथ. दिस इज कॉल्ड एज लॉ ऑफ लेंथ. कारण हा कशाबद्दल आहे, लेंथ बद्दल आहे. कारण हा कशाबद्दल आहे, लेंथ बद्दल आहे. म्हणजे थोडक्यामध्ये या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आठवायचा, पाठच करायचा, आठवायचा. आणि त्या केसमध्ये 2 गोष्टी कॉन्स्टंट ठेवायच्या, तिसरा व्हेरिएबल ठेवायचा. ह्या केसमध्ये व्हेरिएबल कोण आहे, लेंथ व्हेरिएबल आहे, बाकी 2 काय ठेवले आपण, कॉन्स्टंट ठेवलेत. मग ह्या केसमध्ये मला एन आणि एलचं रिलेशन काय सापडलं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग आता इनव्हर्स कसं येणार सांगा. फर्स्ट लॉ दॅट इज लॉ ऑफ लेंथ, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग. हे वाक्य प्रत्येकाला सेम. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द, is inversely proportional to the vibrating length, is inversely proportional to the vibrating length. पण कधी, if tension and linear density is constant, टेन्शन अप्लाइड आणि लिनियर डेन्सिटी कॉन्स्टंट, हे 2 कॉन्स्टंट असतील तर या दोघात रिलेशन काय झालं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. सो त्याच्यामध्ये व्हेरिएबल कोण होतं, लेंथ. सो इट इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ लेंथ. इट इज कॉल्ड ॲज फर्स्ट लॉ. बरोबर. त्यानंतर आता सेकंड लॉ बघूया. बरोबर. त्यानंतर आपण काय बघूया, सेकंड लॉ. मग आता सेकंड लॉ बघत असताना आपण आता काय करणार आहे, टेन्शन आणि फंडामेंटलमध्ये हे बघणार आहे. मग आता राहिले कोण, लेंथ आणि मास. मग आता जर मी मगाशी लेंथ बदलली, आता लेंथ आणि मास हे दोन्ही काय ठेवले, लेंथ आणि लिनियर डेन्सिटी, लेंथ आणि लिनियर डेन्सिटी 2 काय ठेवले, कॉन्स्टंट. मग आता हे जर मी 2 कॉन्स्टंट ठेवले तर आता राहिलं कोण, व्हेरिएबल एन आणि टी. मग एन हे कॉन्स्टंट इक्वल टू काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता व्हेरिएबल कोणा, टी आहे, पण तो टी अंशामध्ये आहे, न्यूमरेटरमध्ये आहे, पण तो अंडर रूटमध्ये आहे. तो कशामध्ये, अंडर रूटमध्ये. म्हणजे माझा सेकंड लॉ काय झाला बघा. सेकंड लॉ कोणाबद्दल आहे, टेन्शन बद्दल आहे. सो इट इज सेकंड लॉ इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ टेन्शन. सेकंड लॉ इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ टेन्शन. मग आता मी इन वर्डमध्ये जर लिहायला गेलो, शब्दात लिहायला काय होणार बघा, वाक्य तेच, फर्स्ट सेंटेन्स तेच, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग. हे ऐकून सारखं पाठ झालं पाहिजे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, ह्या केसमध्ये काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ
टेन्शन अप्लाइड टू द स्ट्रिंग, स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन अप्लाइड स्ट्रिंग. त्यासाठी या दोन गोष्टी काय आहेत, इफ एल अँड एम आर कॉन्स्टंट. म्हणजे याच्यामध्ये व्हेरिएबल कोण होतं, टेन्शन. जो व्हेरिएबल आहे त्याचं नाव टाकायचं. इथे व्हेरिएबल कोण होता, लेंथ. बरोबर, या दोन कॉन्स्टंट होतं. व्हेरिएबल कोण होतं, लेंथ. सो इट इज कॉल्ड एज लॉ ऑफ लेंथ. फर्स्ट लॉ कोणाबद्दल आहे, लॉ ऑफ लेंथ. सेकंड लॉ कोणाबद्दल आहे, लॉ ऑफ टेन्शन. हे झालं त्याचं रिलेशन. आता मला सांगा तिसरं कोण उरलं, तिसरं उरलं लॉ ऑफ मास पर युनिट लेंथ म्हणजेच लिनियर डेन्सिटी. मास पर युनिट लेंथ म्हणजेच काय, स्मॉल एम म्हणजेच काय, लिनियर डेन्सिटी. बरोबर आहे. म्हणून ह्याला मी काय म्हणणार, थर्ड लॉ. थर्ड लॉ कोणाबद्दल आहे, स्मॉल एम बद्दल आहे. स्मॉल एमचं पूर्ण नाव घ्यायचं तर काय होणार, मास पर युनिट लेंथ म्हणजेच काय म्हणणार आहे, इट इज कॉल्ड एज लिनियर डेन्सिटी. स्मॉल एम इज ऑल्सो कॉल्ड एज लिनियर डेन्सिटी. सो इट इज कॉल्ड एज लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. इट इज कॉल्ड एज लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. मग आता मला सांगा, आता मगाच्या तीन केसपैकी आता मी टी आणि एम काय ठेवणार आहे, कॉन्स्टंट ठेवणार आहे. काय काय ठेवणार आहे, लेंथ आणि टेन्शन हे दोन काय ठेवणार आहे, कॉन्स्टंट. मग आता रिमेनिंग कोण आहे, एन आणि एम. म्हणजे दोघात रिलेशन काय, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आणि शिवाय स्क्वेअर रूट आहे. सो एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ स्मॉल एम असं रिलेशन झालं. एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू, एक एन आहे स्क्वेअर रूट आहे पण डिनॉमिनेटरला आहे, त्यामुळं एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्मॉल एम. त्यामुळं काय होणार बघा, सांगा मागासारखंच फर्स्ट सेंटेन्स तेच, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द, हे सेंटेन्स मध्ये आलं पाहिजे, इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ, लक्षात घ्या, स्क्वेअर रूट ऑफ इट्स लिनियर डेन्सिटी किंवा मास पर युनिट लेंथ म्हणू शकता. अनेकदा सांगतो, fundamental frequency of vibrating string is inversely proportional to the square root of its linear density किंवा mass per unit length. पण त्यासाठी L आणि T काय पाहिजे, constant पाहिजे. So these three laws are combined are called as, these three laws are combined are called as the law of vibrating string, laws of vibrating string. So तुम्हाला परीक्षेत जर म्हणलं स्टेट अँड एक्सप्लेन लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, स्टेट अँड एक्सप्लेन लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, त्यासाठी किती लॉज आहेत, 3 लॉज आहेत. पण त्या 3 लॉजसाठी तुम्हाला फक्त पार्ट काय करायचा आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. अनेकदा सांगा बघू, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तुमच्या मनामध्ये रिवाइज करा न बघता. n इज इक्वल टू 1/2l अंडर रूट टी बाय एम. मग ह्याच्यामध्ये एक व्हेरिएबल ठेवायचा, 2 कॉन्स्टंट. पहिलं व्हेरिएबल कोण आहे, लेंथ. सो लॉ ऑफ लेंथ इनव्हर्सली प्रोपोर्शनल. दुसरं व्हेरिएबल कोण होतं, टेन्शन, एन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट टी. बरोबर. तिसरं होतं स्मॉल एम. स्मॉल एम म्हणजे अनेकदा सांगतो मास नव्हे, स्मॉल एम म्हणजे मास पर युनिट लेंथ म्हणजे लिनियर डेन्सिटी. त्यामुळे तिसरा लॉ कुठला आहे, लिनियर डेन्सिटी. लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. यात रिलेशन काय आहे, स्क्वेअर रूट 3 आहे शिवाय इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. स्क्वेअर रूट 3 आहे शिवाय काय, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. त्यावेळेला बाकीचे 2 काय ठेवायचे, कॉन्स्टंट ठेवायचे. लक्षात आलं. सो दीज आर कॉल्ड एज लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. म्हणजे ईच स्ट्रिंग व्हेनेवर व्हायब्रेट्स, ज्या ज्या वेळेला प्रत्येक स्ट्रिंग व्हायब्रेट होते तेव्हा हे 3 लॉज काय करते, ओबे करतेच. म्हणून याला एकत्र काय म्हणलंय, लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. हे पाठ करत असताना तुमच्या डोळ्यासमोर कुठला फॉर्म्युला पाहिजे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, लॉ ऑफ लेंथ इनव्हर्सली प्रोपोर्शनल, लॉ ऑफ टेन्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. त्यानंतर लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी, इनव्हर्सली पण शब्द येणार आणि स्क्वेअर रूट पण येणार, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लिनियर डेन्सिटी. लक्षात आलं. सो दिस कंबाइंड इज कॉल्ड एज द लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. ह्याच्यावरनं हे तुम्ही 3 पाठ करू शकता. एक व्हेरिएबल ठेवायचं, बाकीचे 2 काय ठेवायचे, कॉन्स्टंट ठेवायचे. लक्षात मी काय म्हटलं. मग ह्याच्यामध्ये आणखीन एक क्वेश्चन असू शकतो की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी आहे, आता स्ट्रिंग म्हणजे काय असतं, सर्क्युलर असतं. स्ट्रिंग, केबल किंवा वायर काय असतं, सर्क्युलर असतं. तर आपल्याला 2 गोष्टी दाखवायच्या आहेत. एक विचारू शकता, शो दॅट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द, is inversely proportional to the square root of its density. लक्षात ठेवा, हे लिनियर डेन्सिटी नाही, इट्स व्हॉल्यूम डेन्सिटी, स्क्वेअर रूट ऑफ इट्स व्हॉल्यूम डेन्सिटी. किंवा आणखीन सांगू शकतात, शो दॅट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस. त्याच्या रेडियसला कशा इनव्हर्सली प्रोपोर्शनल, हे देखील शो करा दाखवू शकतात. मग आता ह्या 3 मध्ये हे दोन्ही कुठंच नाही आहेत, मग मला सेपरेट करायला लागणार. मग आता या ठिकाणी बघा, मला सांगा आता आपल्याकडं व्हॉल्यूम व्हॉट इज रो. लक्षात ठेवा, स्मॉल एम म्हणजे काय, लिनियर डेन्सिटी, आणि रो म्हणजे काय आहे, इट इज कॉल्ड ॲज व्हॉल्यूम डेन्सिटी. लक्षात ठेवा, ह्याला काय म्हणतात, व्हॉल्यूम डेन्सिटी. त्या वायरची किंवा स्ट्रिंगची काय झाली, व्हॉल्यूम डेन्सिटी. मग त्याचा फॉर्म्युला काय असतो माहिती आहे, त्याचा फॉर्म्युला असतो मास अपॉन व्हॉल्यूम. याच्यावरून मासचा फॉर्म्युला काय झाला सांगा,
मासचा फॉर्म्युला काय झाला, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी झाला, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी झाला. मग वायर एक प्रकारे स्ट्रिंग सिलेंडर आहे, सिलेंडरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय, एरिया इंटू लेंथ असणार आहे. काय असणार आहे, एरिया इंटू लेंथ. म्हणजे व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय झाला, एरिया इंटू लेंथ आणि हा रो आहे. बरं, मग मला सांगा स्मॉल एम म्हणजेच काय, मास पर युनिट लेंथ. मग मासबद्दल मी काय लिहू शकतो, पाय आर स्क्वेअर एल रो अपॉन एल. एल एल काय होणार, कॅन्सल. त्यामुळे स्मॉल एम बद्दल मी लिहू शकतो पाय आर स्क्वेअर रो. स्मॉल एल बद्दल काय लिहू शकतो बघा आपण, पाय आर स्क्वेअर लिहू शकतो. अनेकदा सांगतो, स्मॉल एम म्हणजे लिनियर डेन्सिटी आणि रो म्हणजे काय, व्हॉल्यूम डेन्सिटी. मास अपॉन व्हॉल्यूम, व्हॉल्यूम. बरोबर, मग याच्यावरून मासचा फॉर्म्युला काय झाला सांगा, मासचा फॉर्म्युला झाला व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम, वायरचं व्हॉल्यूम म्हणजे सिलेंडरचं व्हॉल्यूम. सिलेंडरचं व्हॉल्यूम कसं काढतात, एरिया इंटू लेंथ. वायर गोल असते त्यामुळे एरिया काय झाला, पाय आर स्क्वेअर. बरोबर, एरिया इंटू लेंथ इंटू डेन्सिटी. मग लक्षात ठेवा हा झाला कॅपिटल एम. कॅपिटल एमला कसं डिवाइड केलं, स्मॉल एम. म्हणजेच मला काय मिळणार, लिनियर डेन्सिटी मिळणार. सुरुवात कशाने केली, व्हॉल्यूम डेन्सिटीनं, आणि एंड कशावरती करतोय बघा आपण, लिनियर डेन्सिटी. दॅट इज मास अपॉन लेंथ. लेंथला लेंथ काय झालं, कॅन्सल. म्हणजे स्मॉल एमचा फॉर्म्युला काय सापडला सांगा, पाय आर स्क्वेअर रो. मग मला सांगा, मगाची ह्या लॉमध्ये मी वापरतो, ह्या लॉमध्ये वापरूया, एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट स्मॉल एम. सो एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट स्मॉल एम. स्मॉल एम बद्दल काय लिहिणार, रूटच्या आतमध्ये पाय आर स्क्वेअर रो लिहिणार. काय लिहिणार, पाय आर स्क्वेअर रो. मग मला सांगा, पाय ऑलरेडी काय आहे, कॉन्स्टंट आहे. जर मी आर स्क्वेअर पण कॉन्स्टंट ठेवलं, राहिलं कोण, रो. म्हणजे एन आणि रो मध्ये रिलेशन काय आहे, तर पहिलं सापडलं बघा, मी आर स्क्वेअर जर कॉन्स्टंट ठेवलं, रेडियस कॉन्स्टंट ठेवली, पाय तर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे. एन आणि रो मध्ये रिलेशन काय, एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रो. एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रो. तसं रेडियस पाय असेल, आता पाय कॉन्स्टंट आहे, मी रो कॉन्स्टंट ठेवला, तर आतमध्ये कोण राहिलं, आर स्क्वेअर. स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल. मी थोडक्यात एन आणि आर स्क्वेअरचं रिलेशन काय झालं, एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर. स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल. म्हणजे झालं एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर झालं. म्हणजे मग ही स्पेशल दोन केसेस देखील मी दाखवू शकतो. हे लॉज ऑफ व्हायब्रेशन स्ट्रिंगमध्ये येत नाही, पण लक्षात ठेवा ह्याच्यावरून आपल्याला शो करा म्हणून विचारू शकतात. तर व्हॉल्यूम डेन्सिटीवरनं काय काढायचं, मास. मास अपॉन लेंथ केली स्मॉल एम. स्मॉल एमचा रो मधला फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर रो. स्मॉल एमचा रो मधला फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर रो. तो जर टाकला, एन आणि रोचं रिलेशन इनव्हर्सली स्क्वेअर रूटमध्ये आणि आरचं स्क्वेअरला स्क्वेअर कॅन्सल, इनव्हर्सली ओपनली असणार आहे. सो हे दोन आपण काय करू शकतो, शो करू शकतो. लक्षात आलं, ते थोडंसं फर्स्ट टाइम असेल तर रफली तुमचं पण एकदा वन टाइम काढून मग ते न बघता लिहिता येते का बघू शकता. लक्षात आलं. सो इट इज कॉल्ड ॲज लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. लक्षात आलं, ओके.